नमस्कार, मी कीर्ती केसरकर न्यूज 24/7 महाराष्ट्रामध्ये आपल्या सर्वांचं स्वागत करते. UPSCसाठी आता उत्सुक असलेल्या मुलांसाठी आता एक खूप खुश खबर आहे. विरारमधूनच आपले लाडके विद्यार्थी अमित कुमारजी हे UPSC पास झालेले आहेत आणि ते आपल्याच विराटनगर या परिसरात राहतात. UPSC पास करणं ही खूप मोठी गोष्ट आहे हे तर आपल्या सर्वांनाच माहिती आहे, पण त्यासाठी असं खूप मोठं रॉकेट सायन्स लागतं ही भीती देखील मुलांच्या मनात असते. पण UPSC पास करणं ही नक्कीच खूप मोठी गोष्ट आहेच आणि त्यासाठी खूप कठीण परीक्षाही द्याव्या लागतात. आता आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया त्यांचा हा प्रवास कसा होता. सर नमस्कार, आपण UPSC पास केली तर UPSC करावं ही आपली पहिल्यापासून हा विचार होता की हे प्रोत्साहन तुम्हाला कुठून मिळालं? बचपन से मेरे को था थोड़ा सा, बट देन आफ्टर लुकिंग एट द वर्क दैट IAS ऑफिसर्स हैव डन इन द कंट्री, सो दैट वाज माय फर्स्ट इंस्पिरेशन एंड फ्रॉम देयर इट वाज माय पेरेंट्स सपोर्ट. उनके सपोर्ट से देन आई स्टार्टेड प्रिपेयरिंग फॉर इट. सर जसं की आपण आता मी सगळ्यांना माहिती देते की सर हे विवा कॉलेजमधूनच इंजिनिअरिंग करून पास झालेले आहेत. सर विवा कॉलेज आणि शाळा हे आपलं पहिलं म्हणजे कॉलेज आणि शाळा इथून आपण बरंच काही शिकून बाहेर पडतो. तर कॉलेज आणि शाळेबद्दल तुमच्या थोडं आम्हाला सांगा. एक्चुअली जो फाउंडेशन का वर्क हुआ वो इसी स्कूल में और इसी कॉलेज में, एंड आई एम वेरी फॉर्चुनेट दैट द कॉलेज वॉज जस्ट नियर टू माई हाउस. सो जो ट्रैवल टाइम बचा दैट टाइम आई यूज्ड फॉर माई प्रिपरेशन एंड द एजुकेशन दैट आई रिसीव्ड हियर. आई वांटेड टू परस्यू इंजीनियरिंग एंड वो मेरे को विरार में ही अवेलेबल हो गया. सो दैट वाज अगेन अ बून फॉर मी. सर आता UPSC तुम्ही पास झालेला आहात, इंटरव्ह्यू तुमचा झालेला आहे, तर पुढे म्हणजे जर तुम्ही म्हणजे जेव्हा उत्तीर्ण व्हाल तुम्हाला जेव्हा पोस्टिंग मिळेल तेव्हा नेमकं म्हणजे काय आणि कसं काम करायची इच्छा तुम्हाला आहे? देर आर सर्टन सेक्टर्स जो मैंने आइडेंटिफाई किए थे. वन ऑफ देम वॉज पॉवर्टी एलिवेशन. सो जो भी गवर्नमेंट स्कीम्स है एज एन ऑफिसर वॉट एवर माई रिस्पॉन्सिबिलिटीज़ विल बी देयर, तो उसको ठीक से फुलफिल करने का मेरा फोकस रहेगा. मग ह्या वर्षी जे आता UPSCसाठी बसू इच्छिता किंवा पुढे ज्यांना बसायची इच्छा आहे त्यांच्यासाठी एखादा इन्स्पिरेशनल मेसेज किंवा तुमचा प्रवास कसा होता ते आम्हाला थोडक्यात सांगा. माय फादर ही इज़ इन अ गवर्नमेंट सर्विस, सो वी स्टार्टेड फ्रॉम वेरी लो. इट्स नॉट लाइक कि बहुत वेल टू डू बैकग्राउंड से, एक नॉर्मल मिडिल क्लास फैमिली से वी स्टार्टेड. इट वॉज जस्ट पूरा एजुकेशन मेरा विरार में ही हुआ. सो आई ऑब्जर्व द वर्क अराउंड मी. इनफैक्ट जितना भी इनिशिएटिव्स मेरे आसपास होता था तो वो सब देख देख के इट गॉट मी अ पुश. And then like I cleared this exam in my 5th attempt. So you need to be patient and perseverance. आप hard work करते रहो. Sometimes your success is delayed. Just work hard and most important is set a goal. Even when you are in school or when you are in college, that is the right time when you set your goal. Like I in my final year of engineering मैंने decide किया कि मेरे को UPSC में ही आगे जाना है. So accordingly then I started planning कि मेरे को कैसे कैसे preparation करना है. Then my parents के साथ मेरा discussion हुआ. फिर वहाँ से देन आई स्टार्टेड माई प्रिपरेशन. आई वेंट टू दिल्ली फॉर कोचिंग एंड देन फिर वहाँ पे देन आई केम बैक. आई प्रिपेयर्ड इन विराटनगर इटसेल्फ. वहीं से प्रिपेयर करके आई यूज्ड टू राइट माई एग्जाम्स इन मुंबई ओनली. सो इट्स जस्ट दैट आपका बैकग्राउंड कुछ भी हो, इफ़ यू एम हाई सक्सेस विल डेफिनेटली कम टू यू. सर आता लोकांनाही खूप असं एक भीती असते की आपण एक स्मॉल टाऊन मुलगा आहोत किंवा मुलगी आहोत, तर स्मॉल टाऊनमधून मुलं पुढे जाणं खूप जास्त कठीण आहे. तर तुम्ही ते करून दाखवलेलं आहे. विरारमधून म्हणजे विरारला खूप जास्त असं स्मॉल टाऊन म्हटलं जातं किंवा अरे विरार म्हणजे खूप जास्त हे. तर एक स्मॉल टाऊन मुलगा आता पुढे जाणार आहे म्हणजे एवढी मोठी तुम्ही परीक्षा पास केलेली आहे, तर स्मॉल टाऊन मुलाचा खरंच प्रवास इतका कठीण असतो का? फर्स्ट ऑफ ऑल तो आई डोंट थिंक सो. विरार इज अ स्मॉल टाउन. आई मीन एवरी फैसिलिटी दैट यू नीड इज अवेलेबल इन विरार. Be it education, be it healthcare, so everything is in Virar. I think it's just that आपका aim रहना चाहिए. If you aim right, then everyone comes to support you. Here everything is supportive. So आपको बस आपका aim सही रखना चाहिए. And then most important is अपने parents के साथ एक अच्छा connection बना हुआ रहना चाहिए. Because it's ultimately your parents will support me. For me, it was my father and my mother जिन्होंने मेरे को support किया इतना. And then that helped me gain success. तर सर आता UPSCचा अभ्यास त्याबद्दल थोडंफार आम्हाला सांगाल का तुम्ही? एग्ज़ाम एक्चुअली 3 स्टेजेस में होती है. देयर इज प्रिलिमिनरी एग्जाम, मेंस एंड इंटरव्यू. सो यू बिगिन योर प्रिपरेशन. इनफैक्ट द फर्स्ट बुक्स दैट वी रीड आर NCERT बुक्स. सो स्कूल स्टूडेंट्स की बुक से ही वी बिगिन प्रिपरेशन. सो वॉट एवर यू हैव डन इन योर स्कूल वो NCERT टेक्स्ट बुक्स उठा के प्रिपरेशन स्टार्ट करो. एंड देन ग्रेजुअली करंट अफेयर्स के साथ अपडेटेड रहना इज़ अ वेरी इंपॉर्टेंट एस्पेक्ट. सो स्टार्ट रीडिंग न्यूज़ पेपर्स. लाइक देर आर वेरी गुड न्यूज़ पेपर्स. द इंडियन एक्सप्रेस है वो न्यूज़पेपर्स. एंड स्टार्ट वॉचिंग गुड TV डिबेट्स. वहाँ से यू गेट एन इन्फॉर्मेशन अबाउट एवरीथिंग दैट इज हैपनिंग अराउंड यू. सर आता जसं की प्रश्न अभ्यासाचा निघालेला आहे, तर असं पर्टिक्युलर कोणतं पुस्तक वाचणे गरजेचं आहे का तुमच्या मते? As far as UPSC is concerned, newspaper is your most important source because
दिस एग्ज़ाम इज़ लार्जली करंट अफेयर्स बेस्ड, जो भी आपके आसपास होता है. एंड देन देर आर सब्जेक्ट्स, देयर इज अ सिलेबस. सो ऑन द इंटरनेट देर आर इनफ वीडियोज़ अवेलेबल विच विल एक्सप्लेन यू इन डिटेल कि कैसे कैसे आपको प्रिपरेशन बिगिन करना है. एंड स्पेशली इफ विरार में एनी वन वॉन्ट्स टू डू इट, ही कैन कनेक्ट विथ मी. आई विल ड्रॉप माई ईमेल ID विथ यू. सो जिनको भी कुछ हेल्प चाहिए रहेगा, मेरे से जितना पॉसिबल होगा आई विल ट्राई टू हेल्प एंड गाइड देम. तर सर आता एक शेवटचा प्रश्न, आपण इतकं सगळे इन्स्पिरेशनल तर बोललेलोच आहोत, तर आता यंग जनरेशन जे UPSCमध्ये जाऊ इच्छितात त्यांना एक संदेश आपल्याला काय द्यावासा वाटेल? अपने आसपास ऑब्जर्व करने स्टार्ट करो, बिकॉज जो प्रॉब्लम्स ग्रास रूट पे रहते हैं वही नेशनल लेवल पे रहते हैं. सो व्हेन यू अंडरस्टैंड द सोसाइटी अराउंड यू, आप खुद लाइक द यंग जनरेशन इज़ द स्टोर हाउस ऑफ आइडियाज़. आई हैव हर्ड माई आर रिस्पेक्टेड MLA स्पीक सो मेनी टाइम्स दैट यूथ इज़ द फ्यूचर ऑफ the country. So make sure your ideas and your like all the thoughts that you have are channelized, और फिर उसके हिसाब से start working for your aim. Like IAS is one thing. If you are an engineer, try to be a good engineer. If you are a medical student, try to be a good doctor. But then ultimately choose your career, because this is the right time. Just invest your energies in the right direction. You'll get what you want. धन्यवाद सर. जसं की अमित कुमारजी म्हणाले की विरार आता स्मॉल टाऊन नाही राहिलेलं आहे, आणि ते खरंच आहे, कारण ह्यांच्यासारखीच लोक आता या स्मॉल टाऊनला खूप मोठ्या उंचीवर नेऊ इच्छितात आणि ते नेत आहेत. तर आता विरारसोबतच त्यांनी विवा कॉलेज आणि MGM अकॅडमी हायस्कूलचं पण नाव खूप उंचीवर नेलेलं आहे. सर दिल्लीमध्ये जाऊन प्रशिक्षण घेऊन आले, आणि जसं की ते म्हणाले तर UPSC आता खूप कठीण असलं तरी पण सर्वसामान्य मुलगा हा सुद्धा UPSC सारख्या परीक्षा पास करू शकतो, आणि आता आपल्या नोकरीपर्यंत मर्यादित न राहता आपल्या स्वप्नांना पुढे न्यावं आणि स्पर्धा परीक्षांमध्ये देखील सहभाग घ्यावा असं देखील सर म्हणालेले आहेत. आणि तुम्ही UPSC पास झालात त्याबद्दल तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. थँक्यू सो मच अँड ऑल दी बेस्ट टू एव्हरीवन हू इज ट्राइंग टू एम फॉर दिस एक्झाम्स. गो अहेड, लाईक कॉम्पिटिटिव्ह एक्झाम्स आर जस्ट competition is around you, so if you give your best, nothing can stop you. Just go ahead. All the best. आणि एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे सरांनी असं देखील म्हटलेलं आहे की त्यांनी आपला ईमेल ID दिलेला आहे. UPSCमध्ये गरज लागली मदतीची किंवा त्यांच्या अनुभवाची गरज लागली किंवा त्यांच्याकडून कोणत्याही प्रकारचा अभ्यासाशी निगडित काही विचारावं असं वाटलं तर आपण त्यांना विचारू शकता. त्यांचा ईमेल ID खाली दिलेला आहे. धन्यवाद.